आपण मागच्या लेक्चरला बघत होतो सॉइलच्या प्रॉपर्टीज. ठीक आहे, त्यामधील फिजिकल प्रॉपर्टीज बघत होतो. ठीक आहे, फिजिकल प्रॉपर्टी मध्ये आपण पहिली प्रॉपर्टी बघितली होती सॉइल टेक्स्चर. आता आपण नेक्स्ट प्रॉपर्टीज बघू. ठीक आहे, सॉइल स्ट्रक्चर. सॉइल स्ट्रक्चर इज डिस्क्राइब्ड अंडर द फॉलोइंग 3 कॅटेगरीज. ठीक आहे, सॉइल स्ट्रक्चर हे 3 कॅटेगरीज मध्ये डिस्क्राइब केले जातात. त्यातली पहिली कॅटेगरी कुठली आहे? टाईपवर, म्हणजे सॉइलच्या टाईपवर सॉइलचं स्ट्रक्चर डिस्क्राइब केलं जातं. ठीक आहे, दिस इंडिकेट्स द शेप्स ऑर फॉर्म्स अँड अरेंजमेंट्स ऑफ पेड्स. 2 मिनिटं थांबा. सॉरी, फोन आला होता एक. ओके, तर आपण काय बघत होतो? टाइप्सच्या बेसिसवर कोणकोणते सॉइलचे स्ट्रक्चर पडतात. ठीक आहे, कुठले कुठले आहेत? ग्रॅन्युलर एक आहे, क्रम्ब, अँग्युलर ब्लॉकी, सब अँग्युलर ब्लॉकी आणि प्लेटी. तर कसे तयार होतात? तर पेड्सच्या अरेंजमेंट नुसार हे प्रकार तयार होतात. पेड्स म्हणजे काय? तर सॉइलचे जे पार्टिकल्स आहेत, ज्यावेळेस सॉइल फॉर्मेशन होतं त्यावेळेस सॉइलचे पार्टिकल एकत्र येतात आणि वेगवेगळे शेप्स तयार करतात. त्या शेप्सला काय म्हणतात? पेड्स. ठीक आहे, तर आपण तुम्ही बघू आता ह्या इमेज मध्ये तुम्हाला कळेल की पहिला प्रकार कुठला आहे. पहिला प्रकार कुठला आहे? ग्रॅन्युलर. ग्रॅन्युलर म्हणजे काय? सॉइलचे पार्टिकल आपले ग्रेन्स टाइप एकत्र येतात आणि ग्रॅन्युलर स्ट्रक्चर तयार करतात. लेंटिक्युलर म्हणजे काय? शीट्स प्रमाणे सॉइलचे पार्टिकल एकत्र येऊन एकमेकावर जमा होतात. त्या स्ट्रक्चरला काय म्हणतात? लेंटिक्युलर स्ट्रक्चर. ठीक आहे. वेज. वेज म्हणजे काय? असे टोकदार, म्हणजे भाल्यासारखे कसे असतात टोकदार किंवा एकदम ह्यासारखे, तसे सॉइलचे पार्टिकल एकत्र येऊन वेज टाइप स्ट्रक्चर करतात. ठीक आहे. अँग्युलर मध्ये सब अँग्युलर आणि अँग्युलर. सब अँग्युलर म्हणजे काय? दगडा टाइप मध्ये ज्याला अँगल्स नसतात किंवा एखादं टोक नसतं अशाला सब अँग्युलर म्हणतात. अँग्युलरला एखादं एका बाजूला असं टोकदार असतं म्हणून त्याला अँग्युलर म्हणतात. दगडासारखंच फक्त थोडं टोकदार. प्लेटी. प्लेटी म्हणजे काय? प्लेट सारख्या स्ट्रक्चर मध्ये असे सॉइल एकमेकावर जमा होत जाते, त्याला प्लेटी स्ट्रक्चर म्हणतात. आणि प्रिझमॅटिक स्ट्रक्चर मध्ये 2 आहेत, प्रिझमॅटिक आणि कॉलमनार. असे सॉइलचे एकमेकावर कॉलम तयार होतात. पण प्रिझमॅटिक कसं? प्रिझमॅटिकला कोन असतात, म्हणजे प्रिझम सारखे कोन असतात वर कॉलम्सला, म्हणून त्याला प्रिझमॅटिक म्हणतात. आणि सर्क्युलर असलं ज्याला कोन नसतात त्याला कॉलमनार म्हणतात. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही कॉलमनार स्ट्रक्चर सॉइलचं बघू शकता. प्रॉपर्टीज. फर्स्ट टाइप कुठला आहे? ग्रॅन्युलर, विच इज स्मॉल, स्पेरिकल अँड नॉन पोरस. ठीक आहे, दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ ग्रॅन्युलर स्ट्रक्चर. सेकंड स्ट्रक्चर इज क्रम. द प्रॉपर्टीज ऑफ क्रम आर स्मॉल, पोरस आणि स्पिरॉइडल. स्पेरिकल आणि स्पिरॉइडल म्हणजे काय? स्पेरिकल म्हणजे सर्कल सारखं, स्पिरॉइडल म्हणजे राऊंड चेंडू सारखं. ओके, ठीक आहे. थर्ड इज अँग्युलर ब्लॉकी. प्रॉपर्टीज आर इट इज ब्लॉक लाईक विथ शार्प एंड्स, वन एंड मे बी पॉइंटेड. दॅट्स व्हॉट आय सेड हिअर. इथं तुम्ही बघू शकता अँग्युलर कसे आहे? ब्लॉक सारखे बट पॉइंटेड एंड्सने. ठीक आहे. थर्ड आहे सब अँग्युलर ब्लॉकी. सब अँग्युलर ब्लॉकी बट सेम सारखंच ब्लॉक सारखं, बट बाउंडेड बाय अदर ऍग्रिगेट्स, म्हणजे त्याला शार्प एंड किंवा पॉइंटेड एंड नसतात, अशी गोल असतात एकदम. ठीक आहे. प्लेटी. प्लेट लाईक स्ट्रक्चर. समटाइम प्लेट्स आर ओव्हरलॅप, म्हणजे प्लेट्स लाईक स्ट्रक्चर असतात असे आणि एकमेकावर अशा ओव्हरलॅप केलेल्या प्लेट्स असतात, त्याला प्लेटी स्ट्रक्चर म्हणतात. ठीक आहे. आणि नेक्स्ट लास्ट वन इज पेरिझमॅटिक और कॉलमनार. प्रिझम लाईक बट विदाउट राऊंडेड सरफेस. प्रिझम लाईक सरफेस असतो प्रिझमॅटिकला, प्रिझम लाईक त्याला टोका असतात कॉलमचे. कॉलमनारला राऊंड असतं, त्याला कोन नसतात, त्याला कॉलमनार म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट क्लास कुठला आहे? तर साईजच्या बेसिसवर क्लास पडलेले आहेत स्ट्रक्चर ते. त्याच्यामध्ये 5 आहेत. व्हेरी फाईन किंवा व्हेरी थिन स्ट्रक्चर. सेकंड इज फाईन ऑर थिन स्ट्रक्चर. थर्ड इज मीडियम. फोर्थ इज कोर्स अँड फिफ्थ इज व्हेरी कोर्स. म्हणजे सॉइलची साईज कशी आहे? व्हेरी फाईन म्हणजे खूप लहान पार्टिकल असतात. थर्ड म्हणजे त्यापेक्षा थोडे मोठे. मीडियम म्हणजे मीडियम साईजचे. कोर्स म्हणजे सँड लाईक आपले आपले माती वगैरे वाळू वगैरे बघतो ते कोर्स.
आणि व्हेरी कोर्स म्हणजे जी एकदम दगडाची असते, म्हणजे आपण ह्याच्यावर बघतो, म्हणजे डोंगराळ भागात एखादी माती बघतो, एकदम असे दगड वगैरे मोठे मोठे असतात, त्याला व्हेरी कोर्स असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. आणि लास्ट वन थर्ड आहे ग्रेडच्या बेसिसवर पडलेले स्ट्रक्चरचे टाइप्स. दिस इंडिकेट्स द डिग्री ऑफ डिस्टिंक्टनेस इन पेड्स. म्हणजे डिस्टिंक्टनेस म्हणजे काय, पेड्स मध्ये किती डिफरन्स दिसतोय त्या बेसिसवर ग्रेड पडलेले आहे. ठीक आहे. डिस्टिंक्टनेस. ठीक आहे. त्यातला पहिला आहे स्ट्रक्चरलेस. ग्रेडच्या बेसिसवर कुठलं स्ट्रक्चरचा पहिला टाइप कुठला पडतो, तर स्ट्रक्चरलेस. पेड्स आर नॉट डिस्टिंक्ट, दॅट इज सिमेंट ऑर सँड लाईक कंडिशन. म्हणजे पेड्स कसे सॉइलचे पार्टिकल्स एकत्र येतात, बट त्यांना असे स्वतःला होल्ड करून ठेवत नाहीत, त्यामुळे ते एकदम असे स्मूथ असतात, म्हणजे सँड लाईक किंवा सिमेंट लाईक, म्हणजे म्हणून त्याला स्ट्रक्चरलेस ग्रेड म्हणतात. ठीक आहे. सेकंड टाइप आहे वीक. ग्रेडच्या बेसिसवर सेकंड टाइप कुठला पडतो, तर वीक ग्रेड. त्याच्यामध्ये काय होतं, पेड्स डिस्टिंक्टली किंवा रेअरली ड्युरेबल असतात. म्हणजे ज्यावेळेस सॉइलचे पार्टिकल एकत्र येऊन पेड तयार करतात, त्यावेळेस ते स्वतःला होल्ड तर करतात, म्हणजे एखादं स्ट्रक्चर तर तयार करतात, बट ते स्ट्रक्चर वीक असतं. म्हणजे आपण कसं ढेकळ बघतो बघा मातीमध्ये, आपल्या जमिनीच्या मातीमध्ये ढेकळ असतं, ते कसं वीक असतं, आपण हाताने जरी फुटलं तरी फुटलं जातं. त्या ग्रेडला वीक स्ट्रक्चर म्हणतात. ठीक आहे. थर्ड आहे मॉडरेट. ज्याच्यामध्ये काय होतं, पेड्स आर मॉडरेटली डेव्हलप्ड, वेल डेव्हलप्ड, फेअरली ड्युरेबल अँड डिस्टिंक्ट. म्हणजे ज्यामध्ये पेड्स ज्यावेळेस तयार होतात, त्यावेळेस त्यांचं स्ट्रक्चर डेफिनेट होतं आणि ते थोडे स्ट्रॉंग असतात नॉर्मल पेडपेक्षा. जसं थोडं आपण माती एखादी एकदम चिकन माती वगैरे बघतो, ज्याच्यामध्ये एकदम स्ट्रॉंग होते, ज्यावेळेस वाळल्यानंतर स्ट्रॉंग होते, असे एकदम स्ट्रक्चर तयार होतात. ठीक आहे. त्याला आपण मॉडरेटली ग्रेड म्हणतो तो. आणि लास्ट वन इज स्ट्रॉंग. पेड्स विल डेव्हलप अँड क्वाईट ड्युरेबल अँड डिस्टिंक्ट. ह्याच्यामध्ये पेड्स खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले असतात. ड्युरेबल असतात म्हणजे स्ट्रॉंग असतात, म्हणजे ते असे रेअरली ब्रेक होतात, आणि डिस्टिंक्ट असतात म्हणजे बाकीच्या सगळ्यांपेक्षा ते वेगळे दिसून येतात, म्हणजे तुम्हाला त्याचं प्रॉपर स्ट्रक्चर दिसून येतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी कुठली आहे आपली सॉइलची, तर सॉइल डेन्सिटी. ठीक आहे. सॉइल डेन्सिटी इज रिलेटेड टू द मिनरल अँड ऑर्गॅनिक कंपोजिशन ऑफ सॉइल. ठीक आहे. अँड टू सॉइल स्ट्रक्चर. ठीक आहे. सॉइल डेन्सिटी म्हणजे काय, सॉइलची म्हणजे घनता किती आहे. ठीक आहे. त्याला सॉइल डेन्सिटी म्हणतात. ते कशावर डिपेंडंट आहे, मिनरल, ऑर्गॅनिक कंपोजिशन आणि सॉइलचे स्ट्रक्चर, ह्याच्यावर सॉइल डेन्सिटी डिपेंडंट आहे. द स्टँडर्ड मेजर ऑफ सॉइल डेन्सिटी इज बल्क डेन्सिटी. म्हणजे बल्क डेन्सिटी हे एक स्टँडर्ड मेजर आहे, विच इज डिफाइंड ॲज दी प्रपोर्शन ऑफ वेट ऑफ सॉइल रिलेटिव्ह टू इट्स व्हॉल्यूम. म्हणजे सॉइलचं वेट किती आहे त्याच्या व्हॉल्यूमच्या प्रोपोर्शन मध्ये, त्याला आपण काय म्हणतो, सॉइलची बल्क डेन्सिटी. ओके. इट इज मेजर्ड ॲज अ युनिट ऑफ वेट पर व्हॉल्यूम अँड इट इज कॉमनली मेजर्ड इन युनिट्स ऑफ ग्राम्स पर क्युबिक सेंटीमीटर. ठीक आहे. हे कुठल्या युनिटमध्ये मेजर केलं जातं, ग्राम पर सेंटीमीटर क्यूब ह्या युनिटमध्ये सॉइल डेन्सिटी आपण मेजर करतो. बल्क डेन्सिटी इज अन इंडिकेटर ऑफ अन अमाउंट ऑफ पोर स्पेस अवेलेबल विदिन द इंडिव्हिज्युअल सॉइल होरायझन. बल्क डेन्सिटी काय करतं, तर इंडिकेटर आहे एक पोर स्पेसचा प्रत्येक सॉइल होरायझन मध्ये किती अमाऊंट मध्ये पोर स्पेस अवेलेबल आहे ते चेक करण्यासाठी. ठीक आहे. हे बल्क डेन्सिटी डिटरमाइन करतं. तर ते आपण कशी डिटरमाइन करतो, पोरपेस, त्याचा एक फॉर्म्युला आहे, पोरपेस इक्वल टू 1 मायनस बल्क डेन्सिटी डिवायडेड बाय पार्टिकल डेन्सिटी. ठीक आहे. ह्या फॉर्म्युलाद्वारे आपण पोर स्पेस डिटरमाइन करतो, एखाद्या हॉरायझन मध्ये किती पोर स्पेस अवेलेबल आहे. ठीक आहे. वेअर पार्टिकल डेन्सिटी इज द वेट ऑर व्हॉल्यूम ऑफ दी सॉलिड मटेरियल. म्हणजे त्या सॉइल मटेरियलमध्ये पार्टिकल डेन्सिटी काय आहे, तर किती त्याच्यामध्ये त्या हॉरायझन मध्ये जे मटेरियल आहे त्याचं वेट किंवा व्हॉल्यूम किती आहे ते आहे. ठीक आहे. द टिपिकल पार्टिकल डेन्सिटीज आर रेंजेस फ्रॉम 2.65 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब फॉर कुठल्यासाठी, मिनरलसाठी. ठीक आहे. मिनरल हॉरायझनसाठी, ज्या हॉरायझन मध्ये मिनरल जास्त आहेत त्याची पार्टिकल डेन्सिटी साधारणतः 2.65 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब असते, आणि त्याची रेंज आहे म्हणजे 1.3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब टू 2.65 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब ह्याच्या अंदर, म्हणजे ह्या रेंजमध्ये मिनरल्सची पार्टिकल डेन्सिटी आपल्याला बघायला मिळते. आणि ऑर्गॅनिक मॅटरची किती असते, तर 1.3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब फॉर ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटरची पार्टिकल डेन्सिटी किती असते, तर 1.3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. ह्या इमेज मध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे डेन्स सॉइल आपल्याला दिसून येते. ओके. अँड द थर्ड प्रॉपर्टी इज
porosity of soil. The space occupied by air and water between particles in given volume of soil is called as spore space. ठीक आहे. The spore space तुम्हाला माहितच आहे काय आहे. ठीक आहे. तर द पर्सेंटेज ऑफ सॉइल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय स्पोर स्पेस. ठीक आहे. हे बघून घ्या बरं का, कळणार नाही थोडंसं. द पर्सेंटेज ऑफ सॉइल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पोर स्पेस और बाय द इंटरस्टेशियल स्पेसेस इज कॉल्ड एज पोरोसिटी. पोरोसिटी म्हणजे काय, सॉइलचं जे व्हॉल्यूम आहे पोर स्पेस मध्ये ती किती प्रकारे इंटिरियल स्पेसेस ज्या बाकीच्या ज्या किती किती प्रमाणात ऑक्युपाय केलेल्या आहेत पर्सेंटेज मध्ये, हे ज्यावेळेस आपण बघतो तर त्याला आपण पोरोसिटी म्हणतो. सॉइलची पोरोसिटी आणि व्हॉल्यूम हे आपण पर्सेंटेज मध्ये बघतो त्यावेळेस आपण त्याला पोरोसिटी म्हणतो. ठीक आहे. इट डिपेंड्स अपॉन द स्ट्रक्चर, टेक्स्चर, कॉम्पॅक्टनेस अँड ऑर्गॅनिक कंटेंट ऑफ सॉइल. पोरोसिटी कशावर डिपेंडंट आहे आपली सॉइलची, तर स्ट्रक्चर, सॉइलचं टेक्स्चर कसं आहे, कॉम्पॅक्टनेस, सॉइलची कॉम्पॅक्टनेस किती आहे आणि सॉइलचा ऑर्गॅनिक कंटेंट किती आहे ह्याच्यावर आपली सॉइलची पोरोसिटी डिपेंडंट असते. Porosity of the soil increases with the increase in percentage of organic matter and decreases as the soil particles becomes smaller and smaller. ठीक आहे. सॉइलची पोरोसिटी इन्क्रीज होते जसं जसं सॉइल मधलं ऑर्गॅनिक मॅटर वाढतं तशी तशी सॉइलची पोरोसिटी इन्क्रीज होते. कधी होते, ज्यावेळेस जशी जशी सॉइल पार्टिकल्स आहेत त्यांची साईज स्मॉल स्मॉल होत जाते तशी तशी सॉइलची पोरोसिटी डिक्रीज होते जाते. ठीक आहे. अजून कोणत्या ह्याच्यावर डिक्रीज होते सॉइलची पोरोसिटी, इट ऑल्सो डिक्रीजेस विथ दी डेप्थ ऑफ सॉइल. जसं जसं तुम्ही डेप्थ पण जाता सॉइलच्या म्हणजे जमिनीत तुम्ही खोलवर जाता तशी तशी सॉइलची पोरोसिटी कमी होत जाते. आपल्याला जसं आपण खोलवर जातो तसे आपल्याला डेन्स सॉइल बघायला मिळते. ठीक आहे. ठीक आहे. रिस्पॉन्सिबल फॉर दी बेटर प्लांट ग्रोथ ऍज दे कंटेन एअर अँड मॉइश्चर. ठीक आहे. सॉइल पोरोसिटी रिस्पॉन्सिबल असते बेटर प्लांट ग्रोथ साठी, कारण की त्याच्यामध्ये एअर आणि मॉइश्चर प्रेझेंट असतं. कारण की पोर स्पेस मध्ये तर वॉटर, मॉइश्चर आणि एअर स्पेस प्रेझेंट असते. त्यामुळे जेवढी सॉइलची पोरोसिटी असेल जास्त तेवढी ती सॉइल नॅचरली ऑर्गॅनिक कंटेंट मध्ये जास्त असते आणि ती ती आपल्याला प्लांट ग्रोथ साठी चांगली असते. ठीक आहे. समजलं सर्वांना? येस सर. आज आपण कुठले कुठले बघितले